नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक स्वागत परत एकदा ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती. तर येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी जे विद्यार्थी कॉमर्स पेपर 2 मधून तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आज आपण पाहणार आहोत कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. म्हणजेच व्यवसाय किंवा व्यवसायातून मिळणारे जे उत्पन्न आहे ते टॅक्सेबल उत्पन्न किती आहे, म्हणजेच करपात्र उत्पन्न किती आहे याची गणना कशी करायची. ठीक आहे, ते आपण आज पाहणार आहोत. लेक्चर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षा 2025 साठी सिरियसली प्रिपरेशन करत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत, त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची सूचना मी आज तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे पेपर 2 कंप्लीट कोर्स फॉर कॉमर्स. यामध्ये तुमच्या प्रिपरेशनला एक बूस्टअप मिळणार आहे, एक चालना मिळणार आहे. कारण यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. लाईव्ह लेक्चर्समध्ये तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि त्यासोबतच तुमचे डाऊट सुद्धा लाईव्ह क्लिअर होणार आहेत. त्यासोबतच तुम्हाला मिळणार आहे कंप्लीट सिलेबस नोट्स, जे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. त्यामुळे भाषेचा काही यामध्ये एक विषय नाही. फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला मिळणार आहे, जेणेकरून तुमचे 10 युनिट जे आहेत त्यावरती तुमची फुल प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यासोबतच PYQs विथ एक्सप्लेनेशन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत तुमच्या युनिटवरती विचारलेले, तुमच्या सब्जेक्टवरती विचारलेले, ते तुम्हाला मिळणार आहेत एक्सप्लेनेशन सोबत. मॅरेथॉन्स असणार आहेत, म्हणजेच या मॅरेथॉनमध्ये तुमच्या 10व्या, तुमच्या 9व्या म्हणजे प्रत्येक युनिटवरती तुमचे मॅरेथॉन्स MCQs असणार आहेत, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस जास्त होईल. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहेत. 4000 MCQs प्रॅक्टिस जर तुम्ही कराल तर तुम्हाला कुठलाही प्रश्न घाबरवू शकणार नाही, तुम्हाला क्वालिफाय करण्यापासून अडवू शकणार नाही. त्यासोबतच कंप्लीट पेपर 1 कोर्स जो आहे तो फ्री मिळणार आहे. म्हणजेच पेपर 2 जर तुम्ही घ्याल तर तुम्हाला पेपर 1 त्यासोबत फ्री मिळणार आहे. म्हणजे तुमचं पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीची तयारी या एक्झामिनेशन मध्ये होऊन जाईल. फीस त्याची आहे 12,000, बट जर तुम्ही आत्ता जर लगेचच जॉईन कराल तर त्यामध्ये डिस्काउंट मिळेल तुम्हाला 8,000 मध्ये पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही मिळणार आहे. लगेचच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, हा कोर्स जॉईन करू शकता. जर जमत नसेल तर एक काम करा, अँड्रॉइड फोन उचला, त्यावरती प्ले स्टोअर वरती जा. प्ले स्टोअर वरती सर्च करा ग्लोबल ऑनलाईन. आपला लोगो तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करा ॲप्लिकेशन, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन अशा प्रकारे दिसेल, है ना. ओपन केल्यानंतर तिथे तुम्हाला जायचं स्टोअर सेक्शन मध्ये. स्टोअर सेक्शन मध्ये इथे तुम्हाला सर्च करायचं आहे MH सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे, हा कोर्स तुम्हाला तिथे दिसून जाईल. क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला एक कंटेंट म्हणून तिथे ऑप्शन दिसेल. कंटेंट मध्ये जायचंय. कंटेंट मध्ये सर्व तुमच्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मॉक टेस्ट, नोट्स, रेकॉर्डेड सेशन्स, लाईव्ह सेशन्स सुद्धा तुमचे तिथेच होतील. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, तर अजिबातच वेट करू नका, फटाफट जॉईन करा. तुम्हाला डिस्काउंट मध्ये हा कोर्स मिळून जाणार आहे, पेपर 2 आणि पेपर 1 दोन्ही सुद्धा. आलं लक्षात? चला तर सुरू करूया सेशनला. तर सर्वात आधी बेसिक गोष्टी आपल्याला पाहून घ्यायच्या आहेत, म्हणजेच की कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम अंडर इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन. ठीक आहे, व्यवसाय किंवा व्यवसायातून मिळणारे जे उत्पन्न आहे त्याचं गणना कशी केली जाते. बघा, त्याचा ओव्हरव्ह्यू अगोदर पाहून घेऊया आपण. व्यवसाय किंवा व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना आयकर कायदा म्हणजेच इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 च्या तरतुदीनुसार केली जाते. या गणनेत एकूण उत्पन्न, ठीक आहे, म्हणजेच ग्रॉस इन्कम ठरवणे, अनुमत खर्च वजा करणे आणि विशेष तरतुदी किंवा अमान्य खर्चांचा विचार करणे यांचा समावेश असतो. समजतंय? ग्रॉस इन्कम काढण्यासाठी किंवा ग्रॉस इन्कम कॅल्क्युलेट आपल्याला करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला काही एक्सपेन्सेस, परमिसेबल एक्सपेन्सेस त्यातून काढावे लागतात, डिडक्ट करावे लागतात, आणि काही प्रोव्हिजन्स आहेत, स्पेशल प्रोव्हिजन्स असतील किंवा डिसअलावन्सेस असतील, ठीक आहे, अमान्य खर्च असतात, ते आपल्याला यातून डिडक्ट करावे लागतात. त्यानंतर आपल्याला मिळतं ग्रॉस इन्कम. ठीक आहे, त्या ग्रॉस इन्कम वरून पुन्हा आपल्याला कॅल्क्युलेशन करून आपल्याला इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन मधून जितकं उत्पन्न मिळालेलं आहे ते आपल्याला कळून जातं, जे की करपात्र उत्पन्न आहे. ठीक आहे, बघा स्टेप्स सर्वात आधी महत्वाचे आहेत. तुमचं
कॅल्क्युलेशनसाठी. आलं लक्षात? ते स्टेप्स कसे आपल्याला करायचे आहेत, कसे फॉलो करायचे आहेत, त्या स्टेप बाय स्टेप जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला ॲक्युरेट आणि करेक्ट इन्कम जे आहे ते काढता येतं. आलं लक्षात? आता काही स्टेप्स मी तुम्हाला सांगतो वन बाय वन. पहिली स्टेप आहे डिटरमाइन ग्रॉस इन्कम, म्हणजेच एकूण उत्पन्न जे आहे ते निश्चित करणं. बरोबर? त्यामध्ये काय काय असतं? रेव्हेन्यू फ्रॉम गुड्स सर्व्हिसेस सोल्ड. आपण जी वस्तू किंवा सेवा यांची विक्री करतो, त्या विक्रीमधून आपल्याला जे उत्पन्न मिळत आहे, ठीक आहे, ते यामध्ये कन्सिडर करावं लागतं. म्हणजे आपलं उत्पन्न जे की सेलमधून मिळालेलं आहे, इन्कम फ्रॉम सेल्स, राईट, ते अगोदर यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागतं. दुसरा पार्ट आहे रिसिप्ट्स फ्रॉम प्रोफेशनल सर्व्हिसेस. व्यावसायिक सेवा प्रदान करून मिळालेले उत्पन्न किंवा प्राप्ती, रिसिप्ट्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. सो प्रोफेशनल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून, प्रोफेशनल सर्व्हिसेस सेल करून जेव्हा आपण काही उत्पन्न मिळवतो ते सुद्धा यामध्ये कन्सिडर केलं जातं. त्यानंतर आहे अदर बिझनेसेस इन्कम. फॉर एक्झाम्पल रेंट मिळालेला आहे बिझनेसच्या ॲसेट्सवरती, है ना, त्याला सुद्धा याच्यामध्ये कन्सिडर करावं लागतं. आलं लक्षात? इतर व्यावसायिक उत्पन्न जसे की व्यवसायाच्या मालमत्तेतून मिळणारे भाडे. ठीक आहे. तर या गोष्टी आपल्याला ग्रॉस इन्कम काढताना कन्सिडर करणं, गृहीत धरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या सर्व उत्पन्नांना ग्रॉस इन्कममध्ये, टोटल ग्रॉस इन्कममध्ये कन्सिडर करावं लागतं, ॲड करावं लागतं. तेव्हा आपल्याला ते ग्रॉस इन्कमसाठी जे कॅल्क्युलेशन आहे ते ॲक्युरेट येतं. आलं लक्षात? तर ही झाली तुमची पहिली स्टेप, जी की तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय आहे? डिटरमाइन ग्रॉस इन्कम. ठीक आहे. पुढे स्टेप काय आहे बघा आता. डिडक्ट अलावेबल एक्सपेन्सेस. ते कसे आहेत? सेक्शन 30 आणि 37, कलम 30 आणि 37 याच्या अंतर्गत हे जे एक्सपेन्सेस आहेत, परवान्य योग्य खर्च, ते वजा करायचं असतं. ठीक आहे. एक्सपेन्सेस इन्कर्ड एक्सक्लुझिव्हली फॉर बिझनेस पर्पज, ठीक आहे, कॅन बी डिडक्टेड. म्हणजेच फक्त व्यवसायासाठी केलेला जो खर्च आहे तो वजा करावा लागतो. आता यामध्ये कुठले कुठले खर्च आहेत ते पण सेक्शननुसार दिलेले आहेत बरं का. बघा, सेक्शन 30च्या अंतर्गत जर म्हटलं, कलम 30च्या अंतर्गत, तर रेंट असेल, रेट्स असतील, टॅक्सेस असेल, रिपेअरसाठी पैसा दिलेला असेल, इन्शुरन्स असेल बिझनेस प्रिमायसिसचा, त्याचा प्रीमियम दिलेला असेल, तर हे सेक्शन 30च्या अंतर्गत एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर केलं जातं आणि त्याला डिडक्ट करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. ठीक आहे. स्थिर मालमत्ता जी आहे त्याच्यावरती जो घसारा लावला जातो, ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला या एक्सपेन्सेसमध्ये कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जसं की आपण प्रॉफिट अँड लॉस जो आपला अकाउंट असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जे आपल्याला डेबिट साईडला जे एक्सपेन्सेस आपल्याला आहेत मूळतः तेच एक्सपेन्सेस आपल्याला यातून डिडक्ट करायचे आहेत जवळपास. ठीक आहे. तर सेक्शन 32च्या अंतर्गत डेप्रिसिएशन जे आहे, ठीक आहे, फिक्स्ड ॲसेटवरती, ते सुद्धा तुम्हाला यात कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. सॅलरीज अँड वेजेस आहेत पेड टू एम्प्लॉईज, है ना, सॅलरीज अँड वेजेस जर एम्प्लॉईला दिलेले असतील ते सुद्धा यामध्ये अलावेबल एक्सपेन्सेसमधून, म्हणजे अलावेबल एक्सपेन्सेस म्हणून त्याला कन्सिडर करावं लागतं आणि त्याला डिडक्ट करावं लागतं. डिडक्ट म्हणजेच कमी करावं लागतं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड और रॉ मटेरियल, COGS असेल किंवा रॉ मटेरियल असेल, है ना, याला सुद्धा अलावेबल एक्सपेन्सेस म्हणून कन्सिडर करावं लागतं, गृहीत धरावं लागतं आणि त्याला सुद्धा डिडक्ट करावं लागतं. प्रोफेशनल फीस आहे, जसं की ऑडिट फीस वगैरे आहे, लीगल फीस आहे, ऑडिट फीस आहे, है ना, हे सर्व गोष्टी जे आहेत आपल्याला कन्सिडर करावे लागतात डिडक्शनसाठी. इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल आहे ना, विथ रिस्ट्रिक्शन अंडर सेक्शन 36, हे सर्व अलावेबल एक्सपेन्सेस आहेत, है ना, परवानगी योग्य खर्च आहेत जे की आपल्याला वजा करावे लागतात. जेव्हा आपण ग्रॉस इन्कम मधून, टोटल ग्रॉस इन्कम मधून हे सर्व गोष्टी डिडक्ट करतो, अलावेबल एक्सपेन्सेस डिडक्ट करतो, तेव्हा आपल्याला जी उर्वरित रक्कम असते त्यातून आपल्याला टॅक्सेबल इन्कम काढता येतो. त्यानंतर सुद्धा पुढे काही आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. ते म्हणजे काय ते बघा. पुढे आहेत डिसअलाउड सर्टेन एक्सपेन्सेस, लाईक जसं की पर्सनल और नॉन बिझनेस एक्सपेन्सेस हे डिसअलाउड आहेत, है ना. कॅपिटल एक्सपेन्सेस आहेत, भांडवली खर्च आहे, है ना.
पेनल्टी और फाईन्स आहेत, काही दंड किंवा आर्थिक दंड आपल्याला द्यावा लागलेला असेल, एक्सक्लुझिव्ह पेमेंट्स आहे टू रिलेटेड पार्टीज, संबंधित पक्षांना केलेले जास्तीचे देयक है ना, सेक्शन 40A मध्ये ह्याला कन्सिडर करावं लागतं. तर हे सर्व कसे आहेत, नाकारावेत खर्च आहेत, म्हणजेच डिसअलाउड एक्सपेन्सेस आहेत, बरोबर ना. त्यानंतर चौथा पार्ट आहे, चौथी स्टेप आहे आपली, नाकारलेले घटक परत जोडणे, म्हणजे ऍड बॅक डिसअलाउड आयटम्स दॅट आर नॉट डिडक्टिबल आर ऍडेड बॅक इनटू द इन्कम. जे खर्च करपात्र नाहीत ते उत्पन्नामध्ये पुन्हा जोडले जातात. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटची स्टेप आहे इन्क्लूड डीम्ड इन्कम, म्हणजेच घोषित उत्पन्नाचा समावेश करणे. जरी प्राप्त झालेले नसेल तरीही काही उत्पन्न करपात्र मानले जाते. उदाहरणार्थ कलम 41 अंतर्गत अप्राप्त नफा. ठीक आहे, अनरिअलाइज्ड प्रॉफिट. समजते, हे आपल्याला इन्कम मध्ये कन्सिडर करावं लागतं. त्यानंतर आपला टोटल इन्कम आपल्याला कळतो. ठीक आहे. आता तेच आपण एकदा प्रॅक्टिकली जेव्हा पाहू आपण ना, तेव्हा आपल्याला व्यवस्थितपणे समजणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल आपण करताना सगळ्यांनी फोकस राहायचंय, सगळ्यांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचंय. त्यानंतरच तुम्हाला हे कॅल्क्युलेशन जमणार आहे, अन्यथा तुम्हाला ते जमणार नाही आणि कन्फ्युजनमुळे तुम्ही तुमचं उत्तर चुकीचं देऊन याल. आलं लक्षात. प्रत्येक स्लाइडच्या खाली इथं तुम्ही बघू शकता, जे विद्यार्थी कोर्स जॉईन करणार आहे ते इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून पेपर 1 पेपर 2 कोर्ससाठी तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. लक्षात ठेवा, पेपर 2 जर तुम्ही आता घ्याल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे आणि त्यासोबतच पेपर 1 चा जो फुल कोर्स आहे तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा. एक खूप सोपं एक्झाम्पल आपण पाहूया आता. ठीक आहे. एक्झाम्पल 1 मध्ये ट्रेडिंग बिझनेस असेल तर त्याचं बघा डिटेल्स दिलेले आहेत. ठीक आहे. जसे की सेल्स आहे 50 लाख रुपये सेल्स आहे, क्लोजिंग स्टॉक आहे 10 लाख, ओपनिंग स्टॉक आहे 8 लाख, परचेस केलेला आहे 30 लाखाचा, वेजेस 3 लाखाचे दिलेले आहेत, ऑफिस रेंट 2 लाख आहे, डेप्रिसिएशन 1 लाख आहे, इंटरेस्ट ऑन लोन 50,000 आणि पर्सनल एक्सपेन्सेस जे की डिसअलाउड असतात ते 1 लाख रुपये आहेत. ठीक आहे. आता ग्रॉस प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सेल्स मधून अगोदर सगळं ॲडिशन आणि मिनिमाइज करायचं आहे. सेल्स मध्ये आपण क्लोजिंग स्टॉक ऍड करणार, त्यानंतर त्यातून ओपनिंग स्टॉक मायनस करणार आणि परचेस सुद्धा मायनस करणार. जसं की सेल्स किती आहे आपला 50,000 रुपये सेल्स आहे, 50,000 रुपये आपण सेल्स घेतला, क्लोजिंग स्टॉक आहे 10 लाख, 10 लाख आपण क्लोजिंग स्टॉक घेतला. ठीक आहे. मायनस 8 लाख रुपये ओपनिंग स्टॉक, या ओपनिंग स्टॉक आपण 8 लाख रुपये घेतला आणि मायनस 30 लाख परचेस आहे, 30 लाख परचेस मायनस केला. ठीक आहे. 50 लाख आणि 10 लाख. ठीक आहे. आणि यातून 8 लाख आणि 30 लाख मायनस केल्यानंतर आपल्याला मिळाले 22 लाख रुपये काय ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे. त्यानंतर त्यामधून अलावेबल डिडक्शन्स जे आहेत, ठीक आहे, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. त्यामध्ये अलावेबल जे डिडक्शन्स आहेत त्यामध्ये वेजेस आहे, ऑफिस रेंट, डेप्रिसिएशन, इंटरेस्ट ऑन लोन हे आहे. टोटल आपल्याला अलावेबल डिडक्शन जे आहे ते 6,50,000 रुपये होतात, बरोबर ना. 22 लाख रुपये आपलं काय झालेलं आहे, ग्रॉस इन्कम झालेला आहे. ठीक आहे. आणि त्यामधून आपल्याला 6,50,000 रुपये जे आहे ते टोटल डिडक्शन जे आहे ते मिळालेलं आहे, अलावेबल डिडक्शन. ठीक आहे. त्यानंतर ऍड बॅक डिसअलाउड एक्सपेन्सेस आहे ना, आपण जसं की स्टेप्स मध्ये पाहिलं होतं, डिसअलाउड एक्सपेन्सेस जे आहे ते परत आपल्याला ऍड करावे लागतात. मग ते किती आहे, 1 लाख रुपये पर्सनल एक्सपेन्सेस आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, नेट इन्कम काढायचं आहे. मग त्यामध्ये ग्रॉस इन्कम, ठीक आहे, त्यानंतर टोटल डिडक्शन्स, राईट, आणि त्यानंतर टोटल पर्सनल एक्सपेन्सेस, डिसअलाउड एक्सपेन्सेस, राईट. मग 22 लाख मधून मायनस केलं 6,50,000 आणि त्यामध्ये 1 लाख रुपये ऍड केले तर आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम मिळालं 16,50,000 रुपये. आलं लक्षात. तर बिझनेस फ्रॉम इन्कम फ्रॉम बिझनेस और प्रोफेशन, अशामध्ये आपल्याला टोटल अलावेबल एक्सपेन्सेस डिडक्ट करायचे आणि नॉन अलावेबल किंवा डिसअलावेबल एक्सपेन्सेस जे आहेत ते ऍड करायचे. ठीक आहे. तसं केल्यानंतर आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम मिळतं, ज्यावरती आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. आलं लक्षात. खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण हे एक्झाम्पल सहित पाहिलेलं आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल, काही याच्यामध्ये अवघड नाही. ठीक आहे. आलं लक्षात. अजून एक एक्झाम्पल पाहूया का. ठीक आहे.
आता हे जे एक्झाम्पल आहे आपण प्रोफेशनल इन्कमचं पाहूया. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ग्रॉस रिसिप्ट दिलेले आहे 20 लाख, ट्रॅव्हल एक्सपेन्स दिला आहे 1.5 लाख, सॅलरी पेड 5 लाख, ऑफिस मेंटेनन्स 50,000, परचेस ऑफ ऑफिस फर्निचर 2 लाख, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 10% आहे, ठीक आहे, म्हणजे 20,000 रुपयेपर्यंत आहे. प्रोफेशनल टॅक्स पेड आहे 2,500 म्हणजे 2,500. आता आपण याच्या पूर्ण ह्या इन्फॉर्मेशनवरून आपण काय करूया, आता थोडंसं कॅल्क्युलेशन करूया, ठीक आहे. बघा, कॅल्क्युलेशनमध्ये ग्रॉस इन्कम आपल्याला काढायचं आहे, ती आहे 20 लाख रुपये, ठीक आहे. ग्रॉस रिसिट आपली 20 लाख रुपये आहे. अलावेबल डिडक्शन्समध्ये आपल्याला ट्रॅव्हल एक्सपेन्सेस, सॅलरी पेड, ऑफिस मेंटेनन्स, डेप्रिसिएशन आणि प्रोफेशनल टॅक्स आहे, ठीक आहे. हे सर्व ॲड करून आपल्याला मिळतात 7,22,500 रुपये टोटल डिडक्शन, करेक्ट. त्यामध्ये नंतर कॅपिटल एक्सपेंडिचर जसं की परचेस ऑफ फर्निचर, ऑफिस फर्निचर, ठीक आहे, 2 लाख रुपये आहे ना. डिसअलाउड कॅपिटल इन नेचर, डेप्रिसिएशन इज अलाउड इन्स्टेड, बरोबर. म्हणजे डेप्रिसिएशन जे आहे हे अलाउड आहे ना. कॅपिटल जे आहे कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे तो डिसअलाउड असतो, ठीक आहे. बट डेप्रिसिएशन इज अलाउड आहे. म्हणजे जो 20,000 रुपये आपला डेप्रिसिएशन आहे ना, त्यावरून आपण 2 लाख रुपये आपलं ह्याचं कॅपिटल एक्सपेंडिचरचं काढलेलं आहे. 10% 20,000 म्हणजे आपलं जे कॅपिटल आहे किंवा ॲसेट जे आहे ते कितीचं असणार आहे, 2 लाख रुपयेचं असणार आहे, राईट. सो कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला त्यामध्ये कन्सिडर करावं लागणार, बरोबर ना. मग पुढे बघा, नेट इन्कम आपल्याला काढताना 20 लाख रुपये आपण काय काढले, ग्रॉस इन्कम घेतलेला आहे ना. त्यामधून टोटल डिडक्शन्स जे आहेत ते 7,22,500 घेतलेलं आहे. तर त्यामधून हे मायनस केल्यानंतर आपल्याला 12,77,500 जे आहे ते आपल्याला टोटल इन्कम, नेट टॅक्सेबल इन्कम मिळालेलं आहे, ठीक आहे. आता डेप्रिसिएशन हे बघा, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे अलाउड आहे, बरोबर ना. परंतु हे कॅपिटल जे आहे ना, ह्याचा जो स्वभाव आहे तो कॅपिटलचा आहे, बरोबर ना. त्यामुळे हे डिसअलाउड कन्सिडर केलं जातं, राईट. आलं लक्षात. सो त्यामुळे हे अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन आपण करतो प्रोफेशनल इन्कमचं, ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेलं असेल. यामध्ये काहीही जर तुम्हाला डाऊट आला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की तुम्ही जर सिरियसली प्रिपरेशन करत असाल है ना, तर आजच प्रिपरेशन स्टार्ट करा. या दिलेल्या नंबरवरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, या नंबरवरती तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करा आणि पेपर 2 कोर्स जो आहे तो लवकरात लवकर जॉईन करा. म्हणजेच आपल्या एक्झामिनेशनपर्यंत आपण डेली है ना, रोजच्या सेशनमध्ये आपण थोडा पार्ट जो आहे तो शिकूया आणि थोडा पार्ट शिकून आपण आपलं प्रिपरेशन एक्झामिनेशनपर्यंत एकदम स्ट्रॉंगली कंप्लीट करूया, ठीक आहे. अदरवाईज तुम्ही जर एक्झामिनेशनचे 1 महिना आधी, एक्झामिनेशनच्या 10-15 दिवस आधी जर कोर्स जॉईन केला तर तुमचा त्यामध्ये काही फायदा होणार नाही आहे. तुम्ही एक्झामिनेशनमध्ये विसरून जाल. तर सो डेली तुम्ही थोडं प्रिपेअर करणं स्वतःला गरजेचं आहे, ठीक आहे. जे काही आपण कन्सेप्ट क्लिअर करतो तो डेली आपण रिवाईज करू शकू है ना. त्यामुळे आपलं प्रिपरेशन आणखीन स्ट्रॉंग होऊन जातं, आलं लक्षात. कारण ऐन वेळेला आपल्याला काही अडचण आली कन्सेप्टमध्ये तर ते ऐन वेळेला आपण क्लिअर करू शकत नाही, ठीक आहे. जेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा आपण क्लिअर करून घेणं गरजेचं आहे, राईट. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करून टाका, आलं लक्षात. ऑलराईट, सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर अटेंडिंग दिस सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण टॅक्सेबल इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं, बिझनेस आणि प्रोफेशन, ठीक आहे. बिझनेस और प्रोफेशनमधून जे इन्कम आपल्याला मिळतं त्याचं टॅक्सेबल इन्कम आपण कसं काढायचं आहे हे आपण पाहिलेलं आहे आजच्या सेशनमध्ये, आलं लक्षात. पुढच्या सेशनमध्ये आपण दुसऱ्या इन्कम हेड्स ऑफ इन्कममध्ये दुसरा जो आहे, दुसरे काही हेड्स ऑफ इन्कम जे आहेत त्यावरती आपण जोर टाकूया. ते कसं आपण टॅक्सेबल इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे ते पाहूया. आत्तापर्यंत आपण इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आणि इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनल पाहिलेलं आहे, ठीक आहे. जे उर्वरित आहेत, ठीक आहे, HUU वगैरे जे आहेत, ठीक आहे, अदर इन्कम सोर्सेस किंवा HUF जो आहे तो आपण पुढे जाऊन पाहणार आहोत, ठीक आहे. सो सर्वांनी अटेंड करायचं आहे एव्हरी डे ॲट 7
PM आपला सेशन असतो. ठीक आहे. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. हॅव अ ग्रेट नाईट.